असं म्हटलं जातं की माणूस आणि प्राण्यामध्ये फक्त विचारांचा फरक असतो. माणूस जेव्हा एखादं काम करतो, तेव्हा त्याला चांगलं काय आणि वाईट काय, कोण भाऊ आहे, कोण बहीण आहे, कोणाशी कसं वागावं, कसं वागू नये याची पूर्ण जाणीव असते. या उलट प्राण्यामध्ये ही समज नसते. ते कोणासोबत काय करत आहे, समोर कोण आहे, बरे वाईट काय याचे त्यांना भान अजिबात नसतं. त्यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवरूनच माणूस आणि प्राण्यांमधील फरक हा ओळखला जातो. आज मी जी गोष्ट सांगणार आहे त्यात काहीच असंच घडलं आहे. दिसताना तर ते माणसासारखे दिसत होते, पण त्यांचे कृत्य हे मात्र जनावरासारखे होते. आपण जे करत आहोत ते किती चुकीचं आहे, भयंकर आहे, याचा त्यांना जरा देखील विचार केला नाही. एक गाडी सलग 7 तास महामार्गावर धावत राहिली. त्या गाडीत बसलेली मुलगी सतत मदतीसाठी ओरडत होती, किंचाळत होती. तिचा तो आवाज दाबण्यासाठी गाडीतील म्युझिक सिस्टीमचा आवाज खूप मोठा करण्यात आला, जेणेकरून तिचे ओरडणं त्या आवाजात दबून जाईल. पण गुन्हा कितीही हुशारीने केला तर तो कधीच लपून राहत नाही. नमस्कार मित्रांनो, आजची ही सत्यघटना उत्तर प्रदेशचे राजधानी लखनौमधील वजीरगंज पोलीस ठाण्यात हद्दीतील आहे. ही घटना 5 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. परंतु त्या मुलीने सुरुवातीला घाबरून घरच्यांना काही सांगितलं नाही. त्यामुळे 2-3 दिवस निघून गेले. अखेर 10 डिसेंबर 2023 रोजी ती मुलगी आपल्या कुटुंबियासह पोलीस ठाण्यात पोहोचली. वजीरगंज पोलीस ठाण्यात येऊन तिने तिच्यावर झालेला प्रसंग सांगितला. तेव्हा तिचा आक्रोश पाहून सर्वांचं मन हे हेलावून गेलं. त्या 19 वर्षीय तरुणीने सांगितलं की ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकते. तिचे वडील हे PCS अधिकारी असून पोस्टिंग त्यांची लखनौमध्ये आहे. ती मुलगी मानसिक तणावाचा सामना करत होती. त्यावरील उपचारासाठी ती गेल्या काही महिन्यांपासून KGMU मेडिकल कॉलेजमधील मनसोपचार विभागात नियमितपणे जात होती. 5 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टरांशी भेट झाल्यानंतर ती कॉलेजबाहेर पडली. मेडिकल कॉलेजच्या बाहेर एका चहाची टपरी होती. बऱ्याचदा वेळेआधी आल्यावर ती तिथेच थांबायची, त्यामुळे तिचा त्या टपरीवर नियमित वावर होता. ती टपरी सत्यम मिश्रा नावाचा एक तरुण चालवत होता. त्या दिवशी तिने सत्यमला चहा बनवायला सांगितलं आणि म्हणाली की दादा, माझा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज झाला आहे. घरच्यांचा फोन आला तर ते काळजीत पडतील. मोबाईल थोडा वेळ चार्जिंगला लावता येईल का? सत्यम म्हणाला की काही अडचण नाही ताई, समोर उभी असलेली रुग्णवाहिका माझीच आहे. तुम्ही चहा घेईपर्यंत मी त्यात तुमचा फोन चार्जिंगला लावतो. त्या मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला, कारण ती तिथे बऱ्याच दिवसापासून चहा प्यायला येत होती. सत्यमने त्या मुलीचा फोन रुग्णवाहिकेत चार्जिंगला लावला. चहा पिल्यानंतर तिने फोन मागितला तेव्हा सत्यमने पाहिलं की ती रुग्णवाहिका तिथून निघून गेली होती. सत्यम म्हणाला, रुग्णवाहिकेसोबत तुमचा फोन देखील गेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका. त्याने रुग्णवाहिका चालकाला फोन लावला. चालकाने सांगितलं, मी सध्या डालीगंज परिसरात आहे, फोन सुरक्षित आहे, तुम्ही इथे येऊन तो घेऊन जा. सत्यम त्या मुलीला सोबत घेऊन डालीगंज येथे पोहोचला. तिथे गेल्यावर समजलं की रुग्णवाहिका तिथून देखील पुढे निघून गेली आहे. मात्र तिथे त्यांना आणखी एक तरुण भेटला, जो थोड्या वेळापूर्वी सत्यमच्या चहाच्या टपरीवर चहा पित होता. त्या मुलीने विचारल्यावर सत्यमने सांगितलं की तो त्याचा मित्र आहे. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने सांगितले की तो आता IT चौकाजवळ पोहोचला आहे. इतक्या तिथे एक वेगनार कार आली. त्या कारमध्ये आधीपासूनच एक तरुण बसला होता. कारमध्ये सत्यम, त्याचा मित्र असलम आणि कार चालक मोहम्मद सुहेल हे तिघे होते. तिघेही बाजार परिसरातील रहिवासी होते. त्याने त्या मुलीला विश्वासात घेऊन कारमध्ये बसवलं आणि ते IT चौकाकडे निघाले. मात्र तिथे पोहोचल्यावर देखील रुग्णवाहिका ही दिसली नाही. त्या तिघांनी सांगितलं की रुग्णवाहिका बाराबकीच्या दिशेने गेली आहे, आपण तिकडे जाऊया. ते तिला बाराबकी रस्त्यावरील सफेदाबाद परिसरात घेऊन गेले. बराच वेळ झाल्यामुळे त्या मुलीला भूक लागली होती. सत्यमच्या सांगण्यावरून ते सर्वजण एका ढाब्यावर जेवायला थांबले. तिथे त्या मुलीच्या जेवणात किंवा एका पेयात गुंगीचं औषध मिसळण्यात आलं. जेवण करून कारमध्ये बसल्यानंतर काही वेळातच त्या मुलीला तीव्र गुंगी येऊ लागली आणि ती अशक्त झाली. त्या अवस्थेत त्या तिघांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तिने विरोध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याने कारच्या सर्व काचा बंद केल्या. गाडीतील म्युझिक सिस्टीमचा आवाज पूर्ण वाढवला, जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये.
त्यानंतर त्याने धावत्या कारमध्ये तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. सलग 6 ते 7 तास ती कार महामार्गावर फिरत राहिली आणि ते तिघे तिच्यावर अत्याचार करत राहिले. अखेर मध्यरात्रीनंतर ते तिला मुन्शी पुले या निर्जन भागात सोडून पसार झाले. शुद्धीवर आल्यानंतर ती मुलगी कशीबशी आपल्या एका मैत्रिणीकडे पोहोचली आणि घडलेला प्रकार सांगितला. मैत्रिणीने सुरुवातीला बदनामीची भीती व्यक्त केली. त्यानंतर ती मुलगी विभूती खंड गोमती नगर येथील आपल्या घरी गेली. मुलीची अस्वस्थता पाहून तिच्या आईने विचारपूस केली. अखेर तिने रडत रडत घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. 10 डिसेंबर 2023 रोजी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सत्यम मिश्रा, मोहम्मद सुहेल आणि मोहम्मद असलम या तिघांना अटक केली. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार आणि समुपदेशन करण्यात आले. हा प्रसंग सांगण्याचा उद्देश कोणाला घाबरवणे नसून समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे. अनोळखी व्यक्तीवर सहज आणि अतिविश्वास ठेवणं किती धोक्याचं ठरू शकतं हे या घटनेवरून स्पष्ट होतं. सुरक्षिततेचे भान ठेवणे आणि योग्य वेळी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची क्राईम स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.